चालले का बाप्पा तुम्ही? हो, दुकान खुलाचा टाइम झाला, तसाच उशीर झाला मला आज. हो माय बाई, उशीर झाला तुम्हाला. जा जा लवकर जा, दुकान खुलाचा टाईम झाला. मी काय म्हणून राहिलो होतो, आज तू दुकानावर डब्बा घेऊन येशील का माझ्या? दुकानावर काय मी डब्बा घेऊन? किती दूर आहे तुमचे दुकान आणि ते पैदल पैदल जा लागते. तुमच्याजवळ बाईक आहे बाप्पा, तुम्ही बाईकवर बातच येऊ शकता. तुम्ही सांग ना दुपारी घरी जेवायले. अरे सविता, मला घरी आले परवडत नाही ना. दुकान बंद करून मला घरी यायला लागते. आपलं किती नुकसान होते, किती सारी गिराईक वापस चालले जातात. जर मी घरी येतो म्हटलं तर 1-1.5 तास तर घरीच मोडून जाते मायावाला. मग 1-1.5 तास दुकान बंद करावं लागते. तोपर्यंत किती सारी गिराईक येऊन जाते. तू येशील ना डब्बा घेऊन? एक तर तू सकाळी डब्बाही बनवून नाही देत मला. काही नाही, नाश्ता तरी मी तिकडे करून घेतो, पण डब्बा मग सकाळीच बनवून देत जा ना, लवकर उठून. बाप्पा, किती थंडी पडू आली आणि सकाळी सकाळी उठायला लावता का तुम्ही मला? तशी बी का कमी कामं असतात का घरी? दुकानावर डब्बा घेऊन ये म्हणते. किती कामं असतात घरी, टाईम भेटते का? उलशीक फुरसत नाही भेटत म्हटलं उलशीक. तुम्हाला का घरचे कामं का मजाक वाटतात का? मजाक वाटतात का तुम्हाला घरचे कामं? करून पाहा, मग कसं माहीत पडते पा कसे कामं असतात घरचे. तर माणसाला करायचं असलं ना तर माणूस काही बी करू शकते, काहीही करू शकते. आता तू या समोरची गोष्ट आहे, कवितापासून काहीतरी शिक. तू काहीतरी शिक. तू जेवढे कामं घरात नाही करतं तेवढेच कामं कविता बी घरात करते. कविता काय करू राहिली? लहान लहान लेकराची, पुऱ्या गावातल्या लेकराची ट्युशन घेऊ राहिली. ती पोरगी ट्युशन घेते. कविता बी या घरातली सून आहे, तू बी या घरातली सून आहे. जेवढे कामं तू करतं तेवढेच कामं कविता करते. पण कविता कशी आपले कामं करून लेकराची ट्युशन घेऊ राहिली. आणि तुले नासूकला डब्बा आणि म्हटलं दुकानावर मला घरी आले परवडत नाही जेवासाठी, दुकान बंद राहते 1-1.5 घंटा, तर तू याच्यानं तेवढी नाही होत म्हणते. घरातले कामं राहते म्हणजे टाईम नाही भेटत म्हणते. जर माणसाला करायचं असलं ना तर माणूस काही करू शकते. माणसाच्या मनातच नाही आहे काही करणं, तर माणूस काहीच करू शकत नाही. पण तू यासारखी बाई तर काहीच करू शकत नाही. तू 1 नंबरची आळशी आहेस. बाप्पा, शिल्लक नका बोलू, शिल्लक नका बोलू. ते काय कविता कामं करते का? काही कामं नाही करत. ते सुप्रियाताई तिच्यावरचे कामं करत राहते. फक्त मिरो 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 करत राहते म्हणतात मी. कोणते कामं करते? ते सुप्रियाताई तिच्या ऐकून आहे, ते सुप्रियाताईच्या ऐकून आहे, दोघीची बंद पडते. ते कविता काय कामं करते? पुरे कामं मला करावं लागतात. तुम्हाला काय माहीत राहते? तुम्ही राहता दिवसभर दुकानवर, रात्री 10 वाजता येता घरी. तुम्हाला काय माहीत राहते? मला किती कामं असतात तर किती कामं करावं लागतात घरातनी. हो बाप्पा हो, तुलेच कामं करावं लागतात घरातले. तुझ्या मनात काही करणंच नाही तर तुला काही म्हणून फायदा नाही आहे. माणसाला करायचं असतं माणूस कसंही करते. शिक त्या कवितापासून काहीतरी शिक. तिच्या नांदी लागून काही फायदा नाही, झाले पुरते. कविता 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 ऐकू ऐकू तुम्ही पागल झाली. मोठी मास्तरीन बनायला चालली. घरातले कामं करून ते लेकराची ट्यूशन बी घेईन तर सगळेजण म्हणतील कविता काय करू राहिली पाहणं, घरातले कामं धंदे करते, लेकराची ट्यूशन बी घेते, लय चांगलं काम करू राहिली. सगळेजण तिची वाहवाही करतील. आखरी नवऱ्यानं मला टोमणं मारलंच ना. कविता घरातले कामं करून लेकराची ट्यूशन बी घेऊ राहिली, तू काय करू राहिली? नाही 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 नाही, असं नाही होऊ देऊ शकत मी. नाही नाही, काही करायला लागेल, पण ह्या कविताची ट्यूशन घेणं बंद करायला लागेल, बंद करायला लागेल मला. अजून चालू नाही केली ना, आज तर पहिलाच दिवस आहे. कशी लेकराची ट्यूशन घेते मी बी पाहतो. मोठा मास्तरीन बनायचा भूत तिच्या डोक्यावर सवार झाला ना. हा भूत मीनं तिच्या डोक्यातून काढला ना तर नावाची सविताच नाही, मी सविताच नाही. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विठेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. माय माय माय, थोडंसं भजन म्हटलं तर किती चांगलं वाटते माय बाई. मस्त वाटते भजन म्हटलं की. सुप्रिया, कविता, माय बाई माझा चहाचा टाईम झाला, अजून काय चहा काम नाही घेऊन आल्या बाप्पा. सुप्रिया, कविता, माय 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 कुठं गेल्या बाया? आत्या बाई हे घ्या तुमचा चहा, चहाचा टाईम झाला ना. हो माय, लय आली होती चहाची तलप मला. दे दे चहा दे, हे घ्या. का सुप्रिया आणि कविता नाही दिसू राहिल्या? आवाज दिला ताईने आवाज नाही दिला, कुठे आहेत त्या? त्या दोघी मागच्या अंगणात नाही आहे. आजपासून कविता ट्यूशन चालू करू राहिली ना तर किती वेळेच्या तिकडेच लागलेल्या आहेत त्या. तशीच तर कविता काही कामं धंदे काही करत नाही बाप्पा घरातले. आता तर तिला कारणच भेटून जाईन बाप्पा कामचोरपणा करायचं. घेऊ दे माय बाई, आता करू काय शकतो. आता घरात नाही तिला कोणी काही म्हणूच नाही राहिलं. ते ट्यूशन घेतो म्हणते तर घेऊ दे बाप्पा. आता चांगलंच काम करत आहे, लेकराला शिकवत आहे तर जाऊ दे. आता काय करू शकतो आपण. घेत आहे तर घेऊ दे. मग आता काय आत्या घेत आहे तर घेऊ दे म्हणता. तशीच तर ते काही कामधंदे करत नाही, कामचोरपणा करते. आणि घरातले लोक काय म्हणतील, काय म्हणतील? म्हणीन पंचफुलाची सून लेकराची ट्यूशन घेऊ राहिली. लोक म्हणतील पंचफुला बाईले काय पैशाची कमी पडली बाप्पा की सुनीला कामं करायला लावू राहिली. काय इज्जत राहून जाईल तुमची. तुमची सून काम करीन तर काय इज्जत राहील. लोक हेच म्हणतील ना, पंचफुला बाई सुनीची कमाई खाऊ राहिली. हो का असं म्हणतील का पण लोक बापा? असं म्हणतील का? लोकांच्या तोंडावर का झाका नाही का? म्हणाल तर काही म्हणू शकतात, पण मी थोडं म्हणून तिले. ते तर तिच्या मनाने ट्यूशन घेऊ राहिली ना. मी का तिचे पैसे देणार आहे का ट्यूशनचे? ते तिच्याच कामात येतील. हे गोष्ट तुम्हाला माहीत आहे आणि मला माहीत आहे. लोक काय म्हणतील? लोक म्हणतील पंचफुलाबाई सुनीची कमाई खाऊ राहिली, पंचफुलाबाईले काय पैशाची कमी पडली. असं नाही म्हणतील का लोक? काय इज्जत राहील तुमच्या गावात नाही? हो वा, हे बी गोष्ट तू बरोबर बोलू राहिली. लोक म्हणतील पंचफुलाबाई सुनीची कमाई खाऊ राहिली, सुनीला काम करायला लावू राहिली नाही. आता आली ना तुमच्या दिमागात गोष्ट. मी काय म्हणतो आता,
आज पहिला दिवस आहे ट्युशनचा. आजच त्याच्यावर रोक लावा, नाही तर मग रोक नाही लावला जाईन. बरं, जे काही करायचं आहे आजच करा तुम्ही. नाही तर पा कविता तुमच्या हातातून चालली जाईल. पैसा कमावा लागेल ना, ठसन बी मारीन. आणि तुमचं ऐकीन बी नाही, मी पैसा कमवतो मी पैसा कमवतो अशी म्हणत. तुमचं ऐकणार बी नाही ते. खरं का हो सविता, तू खरं बोलली का? ते मी ऐकीन बी नाही का? ठसन दाखवून का? मग नाही तर काय, पैसा कमवायला लागेल तर ठसन नाही दाखवून. आता नाही बाई व, असं नाही होतील, मी नाही होतील असं. आता तुम्हीच काहीतरी करू शकता. पाहतो ना मी बी आता ते ट्युशन कशी घेते, तर कशी घेते लेकराची ट्युशन मी बी पाहतो. मोठी मास्तरीन बनू राहिली. आता पाहतो कशी घेते ते ट्युशन. आत्या चहा तर पिऊन घ्या, चहा तर प्या. मी नाही पेत चहा आता, तूच पेतो चहा. आत्या बी शांत बसून गेली होती. मी ना कशी आग लावली. पहिले आत्याची जीवावर आली होती, फक्त चिंगारी टाकायची देर होती. ते चिंगारी टाकायचं काम मी ना केलं. आत्ता पाहतो कविता कशी ट्युशन घेते, तर मोठी मास्तरीन बनू राहिली. चल बाई जाऊन पाहतो मजा. शरद जात नाही का रे ट्युशनले? आजचा पहिला दिवस आहे ट्युशनचा. जाय ना. गोल्याची काकू ट्युशन घेणार आहे म्हणते. माय बोलणं झालेलं आहे, जाय ना ट्युशनले. नाही पप्पा, मी नाही जात बाप्पा तिथं ट्युशनले. ते आजी नाही का गोल्याची आजी, हां लय बोलते बाप्पा. ते आम्ही खेळत जातो ना, तर आम्हाला किती कल्ला करते. नाही बाप्पा, मी नाही जात त्याच्या इथं. काय कल्ला करते? मग नाही तर काय बाई, मोठं मोठं डोळे करू पाहते. एवढा लय डोळे करते अशी अशी पाहते आमच्या इकडे. नाही रे, तेव्हा तुम्ही मस्ती करत असा, आता तुम्ही अभ्यास करायला चालले. आता नाही चिल्लावून ते नाही कल्ला करत. जाय तू ट्युशनले जाय. नाही बाप्पा, मी नाही जात. कसं आहेस रे तू? जाय ना. ते काकू आली होती ना, कालच बोलायला आली होती, मी बोलली ना काकूसोबत. घे रे पप्पा दप्तर. जाय ना ट्युशनले जाय ना. ते आजी बोलते, मला भेव लागते त्या आजीचा. मी नाही जात. शरद चालणार रे ट्युशनले? चालणार का? चालणार शरद, ट्युशनले नाही चालत का? पाय रे बापा, पाय गणेश आला, उमा आली, हे तर चालले ट्युशनले. तू कम नाही चालला? चालणार ट्युशनले, मजा येईन ना. पाय रे बापा, याची आई आणि बाबा वावरात गेले. तरी बी यायला कोणा सांगितलं नाही, तरी पाय कसे ट्युशनले चालले. आणि तुला ट्युशनला पाठवासाठी मी घरी राहिली, तरी तू ट्युशनला नाही चालला. जाय ना, जाय ट्युशनले, जा बेटा जाय. नाही बाप्पा, मी नाही जात. काय करू माझ्या पोराचं? मी नेऊन सोडू तुम्हाला? हो, तू नेऊन सोड, मग जातो. मला ते भेव लागते त्या आजीचा. बरं बाप्पा चला, तुमच्या तिघाईले मी घेऊन जातो ट्युशनले. पण रोज रोज नाही येऊ शकेन बरं मी त्यासोबत, मला वावरात बी जायला लागते. आज घरी आहे म्हणून नेऊन सोडतो तुले. आज पहिला दिवस आहे तर ट्युशनचा. बरं ठीक आहे. ये मग दप्तर घेऊन लवकर आणि चाल ट्युशनला नेऊन सोडतो तुमच्या तिघाईले. काकू राहू द्या ना, तुम्ही जातो ना आम्ही. नाही ना बापा, ऐकून नाही राहिला ना, त्या आजीचा भेव लागते म्हणते. काय माहित पंचफुलाबाई यायला खाते का काय, तो इतका भेव राहिला. आता उभाच राहायचे नाही तर त्याशन दप्तर घेऊ. हां येतो. आत्याबाई, ओ आत्याबाई. कोण आहे मामाबाई? कोण आहे? मी हो म्हटलं, निर्मलाबाईची सून. आता मायबाई, निर्मलाबाईची सून आहेस का बा? ओळखलंच नाही हो माय, ओळखलंच नाही. आता आजकाल तर जवळची वस्तू दिसत नाही बाई ना मला, दूरची काय दिसत. कशी काय आली वा? आता तुमचे नातू गेले का ट्युशनले? माय नातू का गेले हो माय? ते दोघे गेले. तो गोल्या आला होता ना, पंचफुलाबाईचा नातू, तो घेऊन गेला त्याला ट्युशनले. कधी गेले तर? बस सध्याच गेले ते, सध्याच गेले. तू या पोरगा चालला का ट्युशनले? हो आत्या, मी म्हटलं दिवसभर घुमतच राहते, काही अभ्यास करत नाही, तेव्हाच ट्युशनला जाईन तर करीन अभ्यास. बरं अटकून राहते ट्युशनमध्ये, तर मी नाही लावली बापा. चांगला काम करू राहिली पंचफुलाबाईची सून. लेकराची ट्युशन घेऊन राहिली नाही. हो आत्या. काय हो शारदा, तुला तर एकच पोट आहे ना? हे दोन लेकरं कोणाचे आहेत तर? हे का, हे निर्मला बुडीचे नातू आहेत ना. असं चांगला आहे माई, चांगला आहे. गावातले सारे लेकरं ट्युशनला जातील तर चांगला आहे. अभ्यास तरी करतील तेवढा. घरी राहून काय अभ्यास करत नाहीत बाई. लंगनिरा घुमत राहतात, नाही तर खेळत राहतात बस. म्हणूनच तर याची बी ट्युशन लावली मी ना. काही अभ्यास करत नाही मा पोरगा, निवड घुमत राहते. तेव्हा ट्युशनमध्ये जाईन तर अभ्यास करीन. बरं घेऊन जा मग लवकर ट्युशनले, उशीरून नाही तर राहिले. हो आत्या. चला रे पोरं, ते दोघं तर गेले म्हणते ट्युशनले. चला निघून जातो तुम्हाला. हो काकू चला, उशीर होईल नाही तर आपल्याला. येतो म्हटलं आत्या. हो आत्या येतो म्हटलं. आता माय बाई बुडीला ऐकू बी नाही येत वाटते, दिसत नाही ना ऐकू येत नाही. चल माय बाई, मी जातो लेकराला घेऊन, उशीरून नाही तर. गेली का शारदा? गेली वाटते, गेली. मी पाहतो कशी काय लेकर येतात ट्युशनले. आता येईन मजा. मी ना आता त्याच्या बरोबर कानं भरले. आता घेऊन दाखव म्हणा कविताला म्हणा ट्युशन. मग ते ट्युशन करू राहिली, मोठे टीचर बनायचं आहे तिला. आता घेऊन दाखव म्हणा ट्युशन. मी बरोबर आत्याचे कानं भरले. आय उभे राहिले रे, कुठं अंदर घुसू राहिले? आजी सरक लवकर म्हणतातून, लवकर सरक. ट्युशनसाठी माझ्या दोस्ताला घेऊन आलो मी. काकू ट्युशन घेणार आहे, सरक लवकर म्हणतातून, सरक. काय बे बोल्या? कुठं ट्युशन आणि गिशन? इथं काही ट्युशन गिशन नाही आहे. वापस घेऊन जा पोरायले. आजी तुला माहित नाही का, काकू ट्युशन घेणार आहे, सरक लवकर म्हणतातून, सरक. कोण? कुठली काकू? कोण घेणार आहे ट्युशन? कोण नाही, इथं ट्युशन नाही घेणार आहे. वा घरी वा, जा लवकर घरी. नाही बाई, हे पंचफुला काकू काऊन अंदर जाऊन नाही दिले लेकराईले?
अरे जा घरी जा, काही ट्युशन गिशन नाही येतं, जा घरी. नाही बाई लेकर अजून कम नाही आले बाबा ट्युशनले. जा बेटा घरी जा, जा तुमच्या घरी जा, इथं ट्युशन गिशन नाही आहे. जा बा जा, जा घरीच अभ्यास करा चांगल्या ना, घरीच करा अभ्यास. नाही बाई लेकर तर ट्युशन देऊ राहिले पण आता समजत नाही देऊ राहिली वाटते. नाही बाई याच्या घरात काय चालू आहे बापा, सुना म्हणतात ट्युशन द्या, सासू म्हणते ट्युशन नाही आहे, चालू काय इथं हे. ताई लेकर कमी आले ट्युशनले. मी म्हटलं होतं ना ताई, म्हटलं होतं ना आता ट्युशन नाही घेऊ देईन म्हणून, मला नाही घेऊ देईन का, नाही घेऊ देत का नाही. तुम्हीच म्हणत होत्या ट्युशन घे ट्युशन घे, मला माहित होतं ना आता नाहीच म्हणून. जा रे बापा जा, आपल्या घरी जा, घरीच अभ्यास करा चांगल्यानं, इथं काही ट्युशन गिशन नाही आहे. कविता रडू नको, शांत हो शांत हो. मला माहीत आहे हे सर्व सविताचं काम आहे, सर्व सवितानं केलेलं आहे. आत्याचे कानं भरले तिनं. ताई कानं कोणी भरो, पण आता झालं ना माहीत पडलं ना आता की मी ट्युशन नाही घेणार म्हणून. आई तुला म्हटलं होतं ना मी ना त्या आजी कल्ला करते म्हणून. काय काय त्या आजी काय कशी कल्ला करू राहिली ताईले. मी ना म्हटलं होतं ना मी नाही येत म्हणून इथं. थांब ना रे थांब ना. कविता रडू नको एवढी नाराज नको, काही ना काही रस्ता निघूनच जाईल. काही रस्ता नाही निघून ताई, माहीत होतं मला आता ट्युशन नाही घेऊ देईन म्हणून. आखरी आता नात्याच्या मनाचंच केलं. आता घेऊन दाखव ना ट्युशन कशी घेते तर, मोठी मास्तरी म्हणून राहिली इथं. कविता अशी नाराज नको, मी पाहतो काय म्हणते तर आता. थांब राहू दे ताई राहू द्या. नाही असं कसं राहू द्या, तू ना एवढी तयारी केली ट्युशनची, एवढी आपण मेहनत केली, आता काय आपल्या पुऱ्या मेहनत पाणी फिरेल का. पाहतो मी आता काय करते तर. लय ऐकलं आत्याचं, लय ऐकलं. आता माहित आहे ना त्या गलत आहे, आपण गलत नाही आहे, काही भ्यायची गरज नाही. अरे शारदा आली का तू, आली का लेकरायला घेऊन. ये ना अंदर ये हां, ते तिकडे लेकरायची ट्युशन, तिकडे घेऊन जा लेकरायला. सुप्रिया काय आहे काय झालं म्हणजे काही नाही, लेकर आले ट्युशनले तर ताईला घेऊन चालली मी अंदर. कोणाला विचारून घेऊन चालली ट्युशन द्या लेकरायला. कोणाला विचारलं तू ना, कोणाला विचारलं. मला विचारलं. आता नाही रे गुडगो कुठून आलं. मला विचारलं सुनबाईला, मी ना म्हटलं तू लेकरायची ट्युशन घे, मला विचारून लेकराला ट्युशनले. आता काय म्हणायचं आहे तुले. आता माय बाई हे बाबा कुठून आले. बाबा आले. पोरी या साऱ्या लेकरायला ट्युशनला घेऊन जा ट्युशनसाठी अंदर. हो बाबा हो, चला बेटा अंदर चला. शारदा या लेकरायला घेऊन जातो मी अंदर ट्युशनले, ठीक आहे ना. हो ठीक आहे. पण तू सासूबाई बाबा आले ना, आता टेन्शन नको घेऊ, सर्व काही ठीक आहे. काय म्हणून राहिली होती तू लेकरायला. मी काही नव्हती उलली, मी म्हणत होती जा ना अंदर, जा ना ट्युशनले, इथं काय उभे आहे असं म्हणत होती. जा म्हणत होती पण अंदर ट्युशनमध्ये जा असं म्हणून राहिली होती मी. अरे पोरं इथं काय उभी आहे तुम्ही, उशीर झाला ना ट्युशनचा टाईम. तुमची मास्तरीन वाट पाहत असेल ना, उद्यापासून थोडे लवकर येत जा थोडे. जातो मग मी येऊन घ्यायला लेकराले. हो ठीक आहे माया बाई हो, या बाबाने येऊन पुरा करा किरायावर पाणी फिरून दिलं माया. सर्व बरोबर उरालं होतं, हे बाबा कुकून आले कुकून नाही तर पुरा प्लॅनच चौपट झाला. घे कविता झाली ना तुझी ट्युशन क्लास चालू झाली ना, बनली ना तू टीचर. हे आहेत ते विद्यार्थी. हो ताई मला तर स्वप्नासारखंच वाटत आहे की मी ट्युशन घेते म्हणून लेकरायची आणि मला टीचर म्हणत आहे ते लेकरं. स्वप्न नाही आहे, खरं आहे. माणसामध्ये इमानदारी असली, लगन असली आणि आपलं ध्येय पूर्ण करायची पूर्ण इच्छा असली ना, या दुनियातली कोणतीच ताकद माणसाला समोर जाण्यासाठी रोखू शकत नाही. असू दे ना रस्त्यामध्ये लोकांना किती काटे टाकू दे ना, आपण ते सर्व काटे पार करून आपल्या ध्येयापर्यंत जरूर पोहोचतो. हो ताई तुम्ही बरोबर बोलत आहे. गुड आफ्टरनून बेटा तुमचं नाव काय. माझं नाव गणेश आहे. माझं नाव अक्षय आहे. अरे थांबा एक जण बोला, एक जण. मॅडम माय नेम इज उमा. मॅडम माय नेम इज शरद. मॅडम माय नेम इज गणेश. मॅडम माय नेम इज रिंकू. मॅडम माय नेम इज पंकज. मॅडम माय नेम इज गोलू. असं सरायचे नाव मला माहीत झाले आता. मॅडम तुमचं नाव काय. मॅडम कविता म्हणत जातील. मॅडम कविता. कविता मॅडम मला ना ABCD येते. ABCD EFG HIJK LMNOP QRST UVWXYZ. वा बेटा वा, शाबास. आता बसा तुम्ही. मी सर्व पाहिन तुम्हाला काय काय येते पहिले ते पाहू आपण. तुम्हाला काय काय येते, टेबल कितीपर्यंत येतात, ABCD येते का, आई येते का, काकी येते का, ते आपण सर्व पाहू. पहिले मी पाहणार तुम्हाला काय काय येते तर, ठीक आहे ना. ठीक आहे मॅडम. आता घे तू ट्युशन, तू स्टुडंट आणि तू. मी चालली आता, मी कामं करून घेतो, थोडेसे भांड्यात घासून घेतो. ताई राहू दे ना, आपण दोघी मिळून घासून घेऊन नंतर ट्युशन खतम झाली की. नाही वा घे तू आरामात ट्युशन घे लेकरायची, कामाचं टेन्शन नको घेऊ. भांडे थोडेसे कसं आहे घासून घेतो मी. थँक्यू ताई. बहिणी कोणी थँक्यू म्हणत असते का. घे तू ट्युशन घे लेकरायची. हो ताई घरातलं कामाचं टेन्शन नको घेऊ तू, फक्त मन लावून लेकरायची ट्युशन घे बस. हो ताई. थांबा बेटा तुमच्यासाठी इथं चटई लावतो मी. मग तुम्ही चटईवर बसा. ओके. येस मॅम. थांब मी आणून देतो चटई. नाही ताई जा तुम्ही तुमचं काम करा. चटई लावतो मी इथं लेकरायसाठी. बरं ठीक आहे.